नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। राजगुरुनगरमध्ये भर वर्दळीच्या रस्त्यावर एकाला पिस्तूल आणि कोयत्याचा धाक दाखवत लुटल्याची घटना गुरुवारी 11 जुलै 2024 रोजी सायंकाळी 6च्या सुमारास घडली आहे। विजयकुमार सदाशिव गलंडे, वय वर्ष 36, सध्या राहणार मोशी, मूळ राहणार सातारा, यांनी खेड पोलिसात तक्रार दिली आहे। त्यावरून अक्षय ज्ञानेश्वर गावडे, वय वर्ष 26, राहणार पाबळ, तालुका शिरोर व त्याचे 2 अनोळखी साथीदार यांच्यावर खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राजगुरुनगर एसटी स्टँडजवळ जुना पुणे नाशिक हायवे रोडच्या कडेला आंबेडकर पुतळ्यासमोर काळ्या रंगाच्या नंबर प्लेट नसलेल्या गाडीतील इसमांनी फिर्यादी विजयकुमार यांच्या मारुती सुझुकी मोटारीला गाडी आडवी लावली। त्यातून उतरलेला अक्षय ज्ञानेश्वर गावडे व त्याचे 2 अनोळखी साथीदारांनी फिर्यादी विजयकुमार यांच्या गाडीत जबरदस्तीने बसवून पिस्तूल व कोयत्याचा धाक दाखवून जबर मारहाण केली। त्यांच्या गळ्यातील 1,40,000 रुपये किमतीची 2 तोळे 1 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसका देऊन ओढून घेतली। त्यानंतर ते पळून गेले। सदर प्रकरणाचा खेड पोलीस अधिक तपास करत आहेत। खेड तालुक्यात एकीकडे रात्री गावोगावी बिबट्यांचा उच्छाद सुरू असताना आता अनेक गावांमध्ये रात्री ड्रोन फिरत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे। रात्रीच्या वेळी अनेक गावांमध्ये फिरणाऱ्या ड्रोनविषयी पोलीस व तालुका प्रशासनाकडून कुठलाही खुलासा केला जात नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। बिबट्या पाठोपाठ ड्रोनचे संकट आल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे। दरम्यान जलसंपदा विभागाने खेड पोलिसांना दिलेले पत्र नुकतेच समोर आले आहे। सदरचे पत्र पोलीस निरीक्षक खेड, आंबेगाव व शिरूर यांच्या नावे आहे। चासकमान प्रकल्पाच्या वितरण व्यवस्थेचे बंद नलिका वितरण प्रणालीसाठी चासकमान डावा कालवा यामधून 0 ते 100 किलोमीटर मधील वितरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी व संकल्पना करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करता यावे, या कामासाठी ड्रोन कॅमेरा वापर करता यावा, यासाठी परवानगी मागणारे पत्र संबंधित विभागाने खेड, आंबेगाव व शिरूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना दिल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे खेड तालुक्यातील धरणांचे पाणी पळवण्यासाठी रात्रीच्या वेळी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर होत असल्याची बाब समोर आली आहे। खेड तालुक्यात एक दिवस येणारा पाऊस दुसऱ्याच दिवशी गायब होत असल्याची स्थिती मागील काही दिवसात समोर आली आहे। शुक्रवारी 12 जुलै रोजी खेड तालुक्याच्या बहुतांश भागात मध्यम ते हलक्या पावसाच्या सरींनी हजेरी लावली। मात्र एकूणच खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात पावसाचा लहरीपणा सुरू असून भात लागवड काम थांबले आहे। भामा आसखेड धरण साठ्यात अवघे 2% वाढ झाली असून पुणे महापालिकासह MIDC आणि चाकण नगर परिषद यांच्या पाण्याचा उपसा पाहता पाऊस पडला नाही तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे। भामा आसखेड धरणाचे पाणी आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचा उपसा मे 2026 मध्ये सुरू झाला की धरणाचा 100% बिगर सिंचन वापर सुरू होऊन खेड तालुक्यातील व या धरणाच्या लाभ क्षेत्रातील अन्य तालुक्यातील गावांना शेती व पिण्यासाठी पाणी भेटणार नाही। त्यामुळे धरण असून फायदा काय, असा सवाल शेतकरी विचारत आहेत। रात्र गस्ती दरम्यान चाळीसगाव बसस्थानक परिसरात संशयास्पद अवस्थेत फिरणाऱ्या प्रवासी तरुणाकडून गावठी पिस्टल हस्तगत करण्यात आले आहे। चाकणजवळील नाणेकरवाडी येथून संबंधित तरुण चाळीसगाव येथे गेला होता। त्यावेळी पोलिसांनी कारवाई केली। चाळीसगाव शहर पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 1 पिस्तूल, 2 जिवंत काडतूस, 1 मॅगझिन, 2 मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। गणेश तुकाराम पवार, सध्या राहणार नाणेकरवाडी, चाकण, तालुका खेड, मूळ राहणार संभाजीनगर असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे। लग्न कार्यावेळी नवरदेवाची जन्मतारीख व कागदपत्रे खोटे देऊन वधूपित्याची फसवणूक करण्यात आली आहे। यावरून वधूपित्याने थेट पोलीस ठाण्यामध्ये मुलीसह तिच्या नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे। हा प्रकार आळंदी येथील फ्री इंटरनॅशनल ब्युरो ऑफ मॅरेज येथे उघडकीस आला। या प्रकरणी एका मुलीच्या वडिलांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। फिर्यादीवरून पोलिसांनी सागर तात्याबा सरवदे, वय 20, राहणार कोयाळी खेड व एक 20 वर्षीय महिला व फ्री इंटरनॅशनल ब्युरो ऑफ मॅरेज आळंदीचे मुकुंद वाघमारे यांच्यावर आळंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चाकण औद्योगिक क्षेत्रात MIDCकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी मोक्याच्या ठिकाणी अवैध व्यवसायाला ऊत आलेला आहे। रस्त्याने येणारे जाणारे कामगार यांची काही गुंड, गैरप्रकार करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथीय यांच्याकडून कामगारांची लुबाडणूक केली जात आहे। शेकडो तृतीयपंथी अवैध व्यवसाय करणाऱ्या महिला तरुणी दिवसा रात्री औद्योगिक वसाहतीतील रस्त्यावर कार्यरत असल्याचे दिसून येत आहे। संबंधितांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मंडळींचा वरदहस्त असल्याने आणि प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याने असे गैरप्रकार वाढले आहेत। त्याचा एकूणच औद्योगिक वसाहतीवर सुरक्षिततेवर विपरीत परिणाम होत आहे। खेड तालुक्यात शुक्रवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली। त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचून राहिल्याची स्थिती निर्माण झाली होती।
सायंकाळी पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली। रात्री उशिरापर्यंत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत होत्या। दरम्यान खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कळमोडी धरणात जून महिना उलटूनही अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे। खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांसह आंबेगाव तालुक्याच्या सातगाव पठार भागास नंदनवन करणाऱ्या कळमोडी प्रकल्पाची साठवण क्षमता 1.97 टीएमसी आहे। सध्या कळमोडी धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे, त्यामुळे कळमोडी, चिखलगाव, देवोशी, एनवे, साकुर्डी या गावांना पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाणी टंचाईला देखील सामोरे जावे लागत आहे। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वैभव, लवाजमा आदी पूजा साहित्य वाहतूक करण्याची सन 1940 पासून सुरू झालेली सेवा आळंदीतील वडगावकर परिवार यांच्याकडे गेल्या 85 वर्षापासून आहे। आता ही सेवा तिसरी पिढी श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर ते आळंदी या मार्गावर करत आहे। यात माऊलींचे पालखी सोहळ्यात सामानाची वाहतूक करण्यासाठी वाहन सेवा देत आहे। काळूसमध्ये 1ली ते 4थीच्या मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। यंदाच्या पावसाळी अधिवेशनात खेड तालुक्यासाठी तब्बल 138 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे। अद्ययावत तलाठी कार्यालय व अन्य विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे। खेड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत व जिल्हा परिषद व सर्व ग्रामपंचायत आणि नगर परिषद तसेच MIDC विभाग यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत जसे कामाच्या माहितीचे सविस्तर विश्लेषण फलक लावण्यात येतात, त्याचप्रमाणे प्रत्येक कामाचे फलक लावण्यात यावे अशी मागणी जनतेतून होत आहे। जे विकास काम निकृष्ट दर्जाचे होईल त्याबाबत लगेच नागरिकांना सदर कामाची माहिती होऊन याबाबत काही तक्रार असल्यास संबंधित विभागाला कळवणे सोयीचे होणार आहे। सध्या खेड तालुक्यातील विकास कामे एका ठेकेदाराच्या नावावर आणि प्रत्यक्ष काम सब ठेकेदार करत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत। त्या सब ठेकेदार यांच्यात वाद निर्माण झाल्यावर विकास काम रखडण्याचे व त्यानंतर काम रखडले की स्थानिक पातळीवर पेड न्यूज देऊन सब ठेकेदार यांच्यातील वाद झाकण्याचा व काम रखडण्यास स्थानिक शेतकरी किंवा जागा मालक जबाबदार असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रशासनाचा सत्ताधारी राजकीय पुढारी यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याच्या घटना समोर येत आहेत। त्यामुळे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जसे फलक लावण्यात येतात तसे लावले की जनतेसमोर कोणता ठेकेदार काम करत होता हे लक्षात येईल व प्रशासन आणि राजकीय नेत्यांची सब ठेकेदारांच्या माध्यमातून सुरू असलेली टक्केवारीची दुकाने काही अंशी बंद होतील अशी जनतेची अपेक्षा आहे। ग्रीन बस अर्थात इलेक्ट्रॉनिक म्हणजे बॅटरीवर चालणारी बस ही चक्क जेनसेटमध्ये डिझेल टाकून चार्ज करण्यात येत असल्याची व्हिडिओ क्लिप समाज माध्यमात व्हायरल होत आहे। ही बस PMPMLच्या मालकीची दिसून येत असून बॅटरीवरील गाड्यांचा खर्च पर्यावरण संवर्धन करण्यासाठी किती मदत होते की हानी अधिक वाढत आहे असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे। चाकण राक्षेवाडी रस्ता पठारवाडी चौक येथे साई एन्क्लेव्ह या ठिकाणी प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 20 रस्त्याच्या मध्येच सांडपाणी गटर लाईन फुटली आहे। मोठ्या प्रमाणावर सांडपाणी रस्त्यावर गेले 4 दिवस वाहत आहे। याबाबत नगर परिषद बांधकाम विभाग यांनी तातडीने लक्ष घालून दुरुस्ती करून घ्यावी व श्रीनाथ पार्क ते रस्ता मोरीपर्यंत पावसाळी सांडपाणी गटर करावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत। खेड तालुक्यातील सतर्क वस्ती येथील प्रशालेचे पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तब्बल 21 विद्यार्थी गुणवत्ताधारक ठरले असून 2 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत व 6 विद्यार्थी नवोदय प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत। शाळेची सन 1991 पासूनची 33 वर्षांची अखंडित परंपरा असून आतापर्यंत 292 विद्यार्थी गुणवत्ताधारक ठरले असून 14 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले असल्याचे मुख्याध्यापक सोपान मांजरे यांनी सांगितले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत। या प्रसंगी महिला आघाडी तालुका प्रमुख उर्मिला सांडभोर, उपजिल्हा प्रमुख अनिता झुजम सर्व पदाधिकारी उपस्थित होत्या। शिरूरचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे इन ॲक्शन मोडवर आले आहेत। शिरूर लोकसभा मतदारसंघ निहाय प्रशासकीय आढावा बैठकी घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे। जुन्नरच्या प्रशासकीय आढावा बैठकीत 5 तास त्यांनी चांगलीच झाडाझडती घेतल्याची बाब समोर आली आहे। खेड तालुक्यातील प्रशासकीय आढावा बैठक लवकर घ्यावी अशी येथील जनतेची मागणी आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।